जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र हे उद्योग व्यवसायात राज्य अशी ओळख संपूर्ण देशात आहे। गेल्या 60 वर्षात अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले, कारण आपल्या राज्यातील वातावरण उद्योगधंद्यांकरिता पूरक असल्याचे परकीय गुंतवणुकीदारांना सुद्धा वाटते। परंतु गेल्या 4 महिन्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प आपल्या राज्यातून निघून जात असल्याने निदर्शनास येते। यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे वेदांत फॉस्कॉन। या प्रकल्पामध्ये लाखो बेरोजगारांना रोजगाराची संधी होऊ शकली असती। तो प्रकल्प मंजूर होऊन त्यासाठी जागा सुद्धा निश्चित झाली होती। तो प्रकल्प अचानक गुजरातला जाणे महाराष्ट्रातील युवकांसाठी क्लेशदायक आहे। महाराष्ट्र राज्यातील लाखो युवक यामुळे रोजगारातून वंचित राहिले। तसेच त्यानंतर अनेक छोटे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचे दिसते। त्यामध्ये 2-3 दिवसाआधी टाटा एअरबस हा प्रकल्प 22,000 कोटी रुपयांचा सुद्धा महाराष्ट्रातून गुजरातला मंजूर झाला। हजारो तरुण ज्या प्रकल्पामध्ये सुद्धा रोजगाराची संधी शोधत होते, परंतु महाराष्ट्र सरकारच्या नाकारतेपणामुळे तो प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गेला। याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो। तसेच ताबडतोब राज्य सरकारने हस्तक्षेप करत गेले काही महिन्यामध्ये राज्याबाहेर गेलेले प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत। पेशक लिपी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पराग अवचार, विधानसभा युवक अध्यक्ष दत्ता डिवरे, महादेव भालतडक, सिद्धार्थ हेलोडे, युवक शहराध्यक्ष जाकीर शेख, महादेव वानखडे, दिगंबर तिजारे, आकाश जाने, जितू चहल, रोहित पवार, विशाल वाघ, गजानन भालतडक, रामचंद्र वाघ, अंकित हेलोडे, ईश्वर मानकर, आमिर खान, अहमद शेख यांच्यासह शेकडो युवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या शिंदे सरकारच्या कार्यकाळात जे महाराष्ट्रातील नवतरुणांना रोजगार देणारे जे उद्योग आहेत ते गुजरातला दिवसेंदिवस जात आहेत। अनेक असे उद्योजक आहेत की त्यांनी आपली गुंतवणूक महाराष्ट्रात न करता गुजरातमध्ये हलवलेली आहे। या शिंदे सरकारच्या कार्यकाळात हे जे उद्योगधंदे गुजरातला जात आहे, याच्या आधी कधी असं चित्र या महाराष्ट्रात आम्हाला पाहायला मिळालेलं नव्हतं। आपल्या मतदारसंघात गेली 20 वर्षे भाजपचं या ठिकाणी सत्ता आहे, परंतु या 20 वर्षात कुठल्याही नवतरुणांना या ठिकाणी उद्योग म्हणा, रोजगार म्हणा याची संधी या ठिकाणी 20 वर्षात कधी उपलब्ध झालेली नाही। महाराष्ट्रातले उद्योगधंदे, अनेक उद्योगधंदे हे गुजरातला गेले। आपले जे मतदारसंघातील तरुणांना रोजगाराच्या शोधात पुणे असेल, मुंबई असेल किंवा गुजरातला जावं लागत आहे। या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज संपूर्ण जिल्हाभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात निषेध आंदोलन करत आहेत। तसेच जळगाव जामोद तालुका असेल, शहर असेल, विधानसभा असेल, याच्या सर्व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात सुद्धा या सरकारचा, शिंदे सरकारचा, तरुणांना बेरोजगार करणाऱ्या सरकारचा या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी येडूला निवेदन देऊन निषेध व्यक्त केलेला आहे। मनीष ताडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, बुलढाणा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।